आता सध्या इथे तुम्ही यूट्यूब किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर अशा प्रकारचे फोटो ते जास्त प्रमाणात पाहिले असतील, जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला दावलेलेच आहेत. हे जर फोटो तुम्हाला तुमच्या बायकोचे किंवा तुमच्या गर्लफ्रेंडचे किंवा तुमच्या मैत्रिणीचे जर बनवले तर ते 100% ते इम्प्रेस तर होणारच आहे. कारण की फोटोज आहेत ते आता सध्या ट्रेंडिंगला आहेत आणि अशा प्रकारचे फोटोज तुम्ही बनवून जर तुम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसला किंवा इंस्टाग्राम स्टोरीला कुठेही पोस्ट केले तर तुमच्या हवा तर 100% होणार आहे. आणि हे फोटोज बनवायचे कशी याची प्रोसेस आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा, अजिबात विसरू नका. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जावा आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ. पण तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे प्रॉम्प्ट्स आहेत हे ChatGPT वर सुद्धा वर्क होतात आणि Google Gemini वर सुद्धा वर्क होतात. हे दोन्हीकडे सुद्धा प्रॉम्प्ट आहेत ते वर्क होतात आणि हे जे फोटोज आहेत हे आता सध्या ट्रेंडिंगचे आहेत. त्यामुळे तुम्ही आता लगेच जर बनवले आणि इंस्टाग्रामवर पोस्ट किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला जर ठेवले तर तुमच्या हवा आहे ते 100% ते होणार आहे. कारण की आता हा नवीन ट्रेंड आहे तो स्टार्ट झालाय. आता जर तुम्हाला अशा प्रकारे फोटो बनवायचे असतील तर फक्त तुम्ही काय करू शकता, जेमिनी ॲप असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे. मी तुम्हाला जेमिनी ॲप सांगणार, जसं की इंटरनेट मी इथून ऑन करून घेतो. आता मी तुम्हाला जेमिनी ॲप सुद्धा सांगणार आणि ChatGPT सुद्धा सांगणार, दोन्ही ॲपचं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी प्लस बटनवर क्लिक करतो आणि गॅलरीतून आहे तो एक फोटो असेल तो ॲड करून घ्यायचा. फोटो जसं की आता मला हा फोटो आहे तो ॲड करायचा आहे. ओके, मी ते ॲड करून घेतला आहे फोटो आणि त्यानंतर फक्त ते काय ना अस्क जेमिनी ते फक्त हा जो की प्रॉम्प्ट असेल तो पेस्ट करतो आणि लास्टला फक्त इमेज जनरेट जी काय ते टाईप करायचा आणि सेंड करा. सेंड केल्यानंतर जो की आता बघू शकता मी फोटो कशा प्रकारे ॲड केला तो बघू शकता. जो की चेहरा आहे तो सेम टू सेम आहे, तो दिसत आहे. अशा प्रकारचे तुम्हाला फोटोज आहेत ते ॲड करायचे आहेत. ज्यात चेहरा व्यवस्थित स्पष्ट दिसत आहे तोच तुम्हाला इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा. आता बघू शकता इथे प्रोसेसिंग होत आहे, तर आपण काय करूया ChatGPT वर सुद्धा तो फोटो अपलोड करूया आणि दोन्हीकडचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला मी सांगतो. जसं की आता मी ChatGPT ओपन केलं, त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करतो येथे आणि फोटो ऑप्शन सिलेक्ट करून गॅलरीतून जो फोटो आहे तो मी इथे सिलेक्ट करून घेतो आणि येथे जे की तो प्रॉम्प्ट होता तो अशा प्रकारे टाईप करतो आणि लास्टला इमेज जनरेट दोन्हीकडे पण मी टाकला आणि त्यानंतर जे काय असेल आता थोडंसं इथे ChatGPT वर लोडिंग घेत आहे. तर आता बघूया आपण, जसं की आता बघू शकतो थोडंसं इथे लोडिंग घेत आहे. तर आता हे पूर्ण प्रोसेस होऊन देऊ आपण, जसं की इंटरनेटमुळे प्रॉब्लेम येत आहे. ओके, तर ह्याला आपण इथून सेंड करू. बघू शकता सेंड केलं. आता मी करतो इथे पण आपला इमेज आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट झालेला आहे. जसं की आता बघू शकता अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे की तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याने काय सांगितलंय की जसं की आता बघू शकता आता तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो, इथे सगळ्या गोष्टी लिहून आल्या. जसं की आता इथे एक नेम बघू शकता, इथे नेम तुम्हाला SARA लिहिलं होतं सारा, तिथे नेम तुम्ही काहीही लिहू शकता जसं तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे. जसं की आता एडिट करायचं आपल्याला इथे बघू शकता, जर तुम्हाला जेच नाव पाहिजे असेल तर फेसशी तुम्ही सेंड करू शकता. आता बघू शकता इथे आपला इमेज जनरेट झाला की ते आपण बघूया तुम्हाला सांगतो. बघू शकता जे की मागं जे नाव आहे हे नाव कशाने आलंय मी तुम्हाला सांगतो. इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल इथे नाव सुद्धा मी लिहिलं आहे. या प्रॉम्प्ट वाचायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, यात तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते चेंज करायचं आहे. बघू शकता ॲड दिस इज नेम बघू शकता इथे लिहिलं आहे. बघू शकता इथे तुम्हाला फक्त चेंज करायचं आहे. जे नाव असेल ते तुम्हाला इथे तुमचं कोणतं तुम्ही कोणत्या व्यक्तीचा बनवत आहात तशा प्रकारे इथे नाव चेंज करायचं आहे. की आता ChatGPT वर आपण पेस्ट केला तर इथे सुद्धा सांगितलं की नाव या गोष्टी आहेत त्या चेंज करायच्या आहेत का नाही, त्या गोष्टी त्या मला विचारलेल्या आहेत. जर गोष्टी चेंज करायच्या असेल तर प्रॉम्प्टमध्ये मी सगळ्या गोष्टी इथे चेंज करू शकतो. आता इथे सुद्धा इमेज आहे तो रेडी होत आहे. आता इमेज इथे सुद्धा आपला तो रेडी चालला आहे. तर आता इथे बघूया आणि तिथे बघूया दोन्हीकडचा रिझल्ट. आता बघू शकता हा फोटो बघू शकता. आता याला इथे मी सेव्ह करून घेतो. जे की मागे जे नाव आहे ते रँडमली तुम्हाला चेंज करायचं आहे. जसे तुम्ही कोणाचा फोटो बनताय त्यांचं नाव तुम्ही तिथे लिहू शकता. याला मी सेव्ह करून घेतलं आणि जे की Google Gemini वरचा जो फोटो होता त्याला सुद्धा इथे इथून मी प्लस बटनवर क्लिक करून सेव्ह करून घेतो. अशा प्रकारे फक्त तुम्हाला जे की प्रॉम्प्ट दिला आहे त्या प्रॉम्प्टमध्ये नाव चेंज करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा ही इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता बघू शकता हा जे की फोटो आहे तो आपण बोललोय ChatGPT वरून. ओके, जे की आता नाव बघू शकता अशा प्रकारे आणि हा जो की फोटो बनलाय हा Google Gemini दोन्हीमधून अशा प्रकारे आपण फोटो बनवले आहेत. म्हणजे एकच प्रॉम्प्ट दोन्ही सुद्धा वर्क होत आहे. आणि जर समजा तुम्ही ChatGPT वर तो प्रॉम्प्ट अपलोड केला फोटो सहित तर तुम्हाला तिथे विचारेल तुम्ही नाव चेंज करणार आहे, त्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते तुम्हाला विचारेल. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी चेंज करायच्या त्या प्रॉम्प्टमध्ये चेंज करायच्या आहेत आणि त्यानंतर अपलोड करा. जिथे मी लिहिलं आहे ॲड युअर नेम तिथे तुम्ही तुमच्या कोणत्या फेवरेट व्यक्तीचं नाव असेल ते नाव टाका आणि सेंड करा आणि त्यानंतर तुमचा सुद्धा अशा प्रकारे मागं टेक्स्टमध्ये नाव येणार आहे आणि इमेज आहे तो जनरेट होणार आहे. जसं की आता बघूया मी तुम्हाला इथे दावतो अशा प्रकारे सुद्धा मी एक केलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जे नाव पाहिजे ते तुम्ही इथे अशा प्रकारे त्या टाईप करू शकता. जे पाहिजे ती अशा प्रकारे मी फोटो अपलोड केला आणि त्याच्या मध्ये तिथून अशा प्रकारे 2 इमेज आहेत ते रेडी केले.
हायच आज तुम्हाला समजलं असेल की अशा प्रकारचे फोटोज आहेत ते कसे बनवायचे याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे आणि हे व्हिडिओचे प्रॉम्प्ट कुठे भेटतील तुम्हाला हे व्हिडिओच्या मागेच मी आधीमध्ये सांगितलेलं आहे कारण की मी प्रत्येक वेळा जी काय तुम्हाला कुठे ना कुठे सांगितलेच असतं की हे प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे भेटू शकतात संपूर्ण डिटेल्समध्ये मी माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ विदाऊट स्किप करता जर पाहिला असेल तर तुमचे फोटोज आहेत ते लगेच अशा प्रकारचे आहेत ते रेडी होणार आहेत आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम जर आला असेल तर आपल्या कमेंट बॉक्स ओपन आहे कमेंट्समध्ये जाऊन मला सर्व काही गोष्टी आहेत ते तुम्ही विचारू शकता तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये